भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आलेल्या चौकशी समितीसमोर सरपंच गटाचा गोंधळ. चौकशी करू न दिल्यानं समिती आली तशी परत गेली. बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी सडक्याची येथील ग्रामस्थांनी 28 तक्रारी केल्यानंतर आणि पंचायत समितीवर मोर्चा काढल्यानंतर कथित करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दुसऱ्यांदा चौकशी समिती गावात दाखल झाली होती. यापूर्वी देखील ग्राम रोजगार सेवक हजर न राहिल्यानं चौकशी झाली नव्हती. आज चौकशी समिती आल्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार होत्या त्यांनी गोंधळ घालत चौकशी करू न दिल्यानं चौकशी समिती आली तशी परत गेली. चौकशी समितीच्या अध्यक्षांनी परत जाताना सांगितले की गोंधळ घालण्यात आला आहे आणि आम्हाला चौकशी करू दिली नाही. आम्ही व्हिडिओग्राफी केली असून वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहोत. पुढे पोलीस संरक्षणात चौकशी करण्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. नितीन तिजोरे, मी विस्तार अधिकारी आहे आणि माननीय गट विकास अधिकारी यांच्या आदेशान्वये आम्ही 14 जणांची टीम आम्ही चौकशीसाठी आलो होतो येवलवाडी इथे. परंतु येवलवाडीचे जे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांनी गोंधळ घातलेला आहे आणि तक्रारदार आणि पुढचे ज्यांच्यावर तक्रार आहे या सर्व लोकांनी आम्हाला चौकशी करू दिली नाही. कारण आम्ही हे डॉक्युमेंट्स पाहत होतो, व्हेरीफाय करत होतो, परंतु त्यांनी आम्हाला गोंधळामुळे आम्हाला चौकशी करता आली नाही. MREGS मध्ये घोटाळा झालेला आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे, त्याविषयी आम्ही आलेलो होतो. आमचा हा अहवाल मान्य गट विकास अधिकाऱ्यांना देऊ की काय काय परिस्थिती आहे. आम्ही त्याचा व्हिडिओग्राफी पण केलेली आहे चौकशी दरम्यान. मग त्याच्यानंतर BDO साहेब निर्णय घेतील. चौकशी आत्ता होऊ शकली नाही, नंतर पोलीस संरक्षणाचा निर्णय मान्य गट विकास अधिकारी हेच घेतील. तर चौकशीला अडथळा होत असून आपण हायकोर्टात जाणार असल्याचं देखील तक्रारदारांनी सांगितले आहे. कोटी रुपये मागत आहेत मला. मी काय डिमांड वगैरे मागितलं नाही किंवा खंडणी वगैरे काय मागितलेली नाही. आमच्या गावामध्ये बैठक होती, त्या बैठकीत सर्व नागरिकांच्या आणि आमदार साहेबांच्या समोर झालेला विषय मंदिराच्या कामासाठी 1 कोटी रुपये त्यांच्याकडनं घ्यावा अशी मागणी होती गावकऱ्यांची. मी अशोक अर्जुन येवले, गाव येवलवाडी. मी पंचायत समितीवर मोर्चा पण काढला होता. ही समितीला ही जी विरोधी पार्टी लोक आहेत यांचा काय अधिकार नसताना सुद्धा ह्यांनी आज गोंधळ घालून ही समिती माघारी लावलेली आहे. ह्या समितीला ही पाठीमागं पण PTO गैरहजर असल्यामुळे समितीला काम करता आलं नाही. किती महिन्यापूर्वी तुम्ही तक्रार केली आहे, काय नेमक्या तुमच्या तक्रारी आहेत आणि कधीपासून या समितीला चौकशी केली जाते? 3 महिन्यापासून तक्रारी आहेत आणि तक्रारी बरोबर तक्रार अर्जाबरोबर जेवढ्या योजना असतील तेवढ्या तक्रार अर्जाला जोडून दिल्यात आणि विदाऊट शेतकऱ्याच्या नावावर चोरून योजना काढल्यात. त्याचं पेमेंट पण त्यांनी उचललेलं आहे. त्याच्या विरोधात सुद्धा हायकोर्टात सुद्धा मी कंप्लेंट दिलेली आहे आणि आयुक्ताला पण दाखल केलेलं आहे वकीलपत्रात. आतापर्यंत किती गावातून तक्रारी झाल्यात आणि त्या अनुषंगाने काही चौकशी करता आली आहे का चौकशी समितीला, आणि किती चौकशी समित्या बदलल्या? आतापर्यंत 28 अर्ज आहेत हायकोर्टामध्ये. चौकशी समिती बदलली आहे, किती वेळेस बदल झाला आणि चौकशी समितीला काही चौकशी करता आली का आजपर्यंत? पहिल्यांदा चौकशी समिती आली त्यावेळेस त्यांच्याकडे PTO नसल्यामुळे आणि रोजगार सेवक नसल्यामुळे चौकशी करता आली नाही आणि आज चौकशी समिती पूर्ण आलती. तर त्या अनुषंगाने समोरच्या जी विरोध पार्टी आहे त्यांनी ग्रामपंचायत मध्ये राडा करून त्यांचा येण्याचा अधिकार नसताना सुद्धा त्यांनी एवढा मोठा गदारोळ करून समितीला परत जायची वेळ आली आहे. मी काय डिमांड वगैरे मागितलं नाही किंवा खंडणी वगैरे काय मागितलेली नाही. आमच्या गावामध्ये बैठक होती, त्या बैठकीत सर्व नागरिकांच्या आणि आमदार साहेबांच्या समोर झालेला विषय मंदिराच्या कामासाठी 1 कोटी रुपये त्यांच्याकडनं घ्यावा अशी मागणी होती गावकऱ्यांची. म्हणजे तुमच्या तक्रारीच्या संदर्भात किंवा हा विषय तिथपर्यंत काही तक्रारीचा वगैरे खंडणीचा याचा काही विषय नाही किंवा म्हणजे कुठलेही पैसे त्यांच्याकडून मी मागणी असं माझं मी सेपरेट काही केलेलं नाही. जो विषय झाला ह्यो माग 27 तारखेला आमदार साहेबांची बैठक होती, त्या बैठकीमध्ये सर्व गावकऱ्याच्या वतीने झालेला विषय आहे. आणि जर आता तुम्ही हायकोर्टात सुद्धा दावा घेणार असल्याचं ते काय नेमकं तुम्ही कोर्टामध्ये या संदर्भात दाखल करणार आहेत? कारण आता चौकशी समिती 2 वेळेला येऊन गेली, मात्र विरोधकांनी तिथे गोंधळ घालून पाठवल्याचं. हायकोर्टात मी पूर्ण कागदपत्रे त्यांच्या जेवढ्या योजना आहेत तेवढं सर्व वकील साहेबांपाशी दाखल केलेलं आहे.